रिंगण सोहळा सुरू आहे. आपल्या बरोबर महाराज आहेत. महाराज, काय या रिंगण सोहळ्याचं वर्णन करणार? रिंगण सोहळा हा म्हणजे या वारीचं एक महत्वपूर्ण अंग आहे. खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर ज्याप्रमाणे रिंगण म्हणजे काय तर एक वर्तुळ, वर्तुळाला कुठलाही काय नसतो तर एक बाजू नसते, संपूर्ण कसा असतो वर्तुळ असतो. आणि या वर्तुळामध्ये अगदी त्याप्रमाणे या रिंगणामध्ये जो आला तो कोण आहे? वारकरी. म्हणजे या वर्तुळामध्ये या रिंगणामध्ये सर्व कोणी येऊ शकतात. तो कोणत्याही जातीचा असो, कोणत्याही धर्माचा असो, त्याचा द्वेष या ठिकाणी केला जात नाही, असं या प्रकारचं वर्तुळ आहे. आणि त्या वर्तुळाच्या मध्यभागी म्हणजे त्या रिंगणाच्या मध्यभागी पालखी स्वरूपात जगद्गुरु तुकोबराय आहेत. म्हणजे खऱ्या अर्थानं प्रत्यक्ष वर्तुळाच्या ठिकाणी ज्याप्रमाणे केंद्रबिंदू असतो, अगदी त्याचप्रमाणे या रिंगणामध्ये केंद्रस्थानी आमचा भगवान परमात्मा पांडुरंग परमात्मा उभा आहे. आणि त्या भगवान परमात्म्याच्या आजूबाजूला सर्व वारकरी, सर्व संत मांदियाळी आहेत. आणि हा रिंगणाचा सोहळा चालतो. आणि एक गोष्ट दुसरी सांगायची ती म्हणजे अशी की इतर लोकांसाठी दिवाळी ही वर्षभरात एकदाच असते, परंतु आम्हा वारकऱ्यांसाठी दिवाळी ही वर्षभर असते. कारण आमचा राजा हा पंढरपूर निवासी विठोबा आहे. नामदेवराय म्हणतात विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी, विष्णुदास नामा जीवे भावे ओवाळी. रामकृष्ण हरी. आपण जर बघितलं तर सगळे धावतात, तेव्हा काय वाटतं? माऊली धावतात, अश्वावरती सगळ्या वारकऱ्यांची एक श्रद्धा असते, एक ऊर्जा, एनर्जी मिळते. कसं असतं, वैज्ञानिक दृष्ट्या जरी पाहायला गेलं तरी बऱ्याचदा आपल्याला पाहायला मिळतं काही ठिकाणी ऊर्जा जाणवते आपल्याला. मग त्यापैकी आता या ठिकाणी पाहायला गेलं तर आपण पाहतो बऱ्याचदा घोडे पळाल्यानंतर, अश्व धावल्यानंतर किंवा विनेकरी धावल्याच्या नंतर लोक ती चरणरज जी आहे ती माथ्याला लावतात. कारण का? लोकांची श्रद्धा आहे की त्या ठिकाणाहून कोण जातात तर खऱ्या अर्थाने संत चरणरज लागता सहज वासनेचे बीज जळून जाई. म्हणजे संतांच्या चरणाची माती, धूळ जरी आपल्या अंगाला लागली, आपल्या मस्तकाला लागली, तरी सुद्धा आपल्या वासनाचं काय होतं तर नाहीशी होती, असं मत आहे. आपण जर बघितलं तर 2-3 राऊंड पूर्ण होतात आणि एक वारकऱ्याला या रिंगणाची ओढ लागलेली असते. वारकऱ्याला रिंगणाची ओढ लागलेली असते. त्याचं कारण असं की वारीमध्ये मग अशीच मी बोलून गेलो की रिंगण हे काय आहे तर प्रमुख अंग आहे. आणि मग त्यामध्ये आल्याच्या नंतर प्रत्येकाला ओढ असते ती रिंगणाची. कारण यामध्ये अश्व धावले जातात, यामध्ये पावल्या खेळल्या जातात, यामध्ये वेगवेगळे खेळ खेळले जातात. त्यामुळे प्रत्येकाला ही रिंगणाची ओढ असते. आपण जर पाहिलं तर पंढरपूर पर्यंत 2 ते 3 रिंगणं होतात. आतापर्यंत देऊवरून चालत आलेले सगळे वारकरी आहेत. एक एनर्जी भेटते. एनर्जी नक्कीच भेटते. कारण या ठिकाणी जो ज्ञानोबा तुकोबाचा गजर होतो, टाळ मृदुंगाच्या जयघोषामध्ये सारा आसमंत दुमदुम निघतं आणि टाळ मृदुंगाच्या गजराने एक वेगळीच ऊर्जा या ठिकाणी जाणवते. नक्की टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये हे सर्व वारकरी जे आहेत ते सध्या या रिंगणामध्ये धावताना पाहायला मिळतात. सुरुवातीला ध्वजधारी धावले, नंतर तुळशीधारी महिला धावल्या, नंतर आता विनेकरी धावताना पाहायला मिळतात. आणि ज्ञानोबा तुकारामचा गजर जो आहे, टाळ मृदुंगाचा गजर जो आहे तो सध्या सुरू आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.